रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस आणि मुंडे यांची भेट माझ्यासाठी शॉकिंग आहे. मला काही विश्वास बसत नाही. गोरगरिबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांनी मुंडेंची भेट घेतली असेल तर हे दुर्दैव आहे. त्यांच्या इतका विश्वासघाती या पृथ्वी तलावर जन्मू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी जरांगे पाटील म्हणतात, इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जातात. त्यांच्या लोकांनी खून घडवून आणला. त्याला एकदाही देशमुख कुटुंबियांकडे यावं असं वाटलं नाही. तुम्हाला कोणती एवढी माया सुटली होती की तुम्ही त्यांना भेटायला गेलात? इतक्या क्रूर माणसाला जर तुम्ही भेटायला जात असाल तर या गोरगरीब मराठ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा, असा सवाल जरांगे पाटील यांनी सुरेश धसांना केलाय. तुमच्या राजकारणासाठी, एखाद्या पदासाठी आणि स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडता आणि देशमुख कुटुंबीय मात्र उन्हात पडले. इकडे तिकडे हिंडायचं असेल तर यामध्ये यायचं नाही, असं म्हणत जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना सुनावलं आहे. सुरेश धसांनी हा लढा लावून धरला होता, मात्र ऐन वेळेला आता जेव्हा न्याय मिळायच्या मार्गावर आहे याच वेळेला सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. माझ्यासाठी तर हे शॉकिंग आहे. मला काय विश्वास काय बसत नाही या गोष्टीचा की ते असं करतील. कारण काय आहे की गोरगरिबांनी त्यांच्यावरती खूप विश्वास टाकलेला आहे की हा माणूस राजकारणाच्या पलीकडचा आहे. ते बोलायची भाषा ते बघून लोक ते काय म्हणतात ना, ते हे झाली होती त्याची काय कोण काय कोण का काय हा फॅन आहे कोण काय कोण बँड का काय झालता होता, कोणता बँड झाला होता ते सध्या. त्याच्यामुळे गोरगरिबांचे लेकर विश्वास टाकत होते. पण गेले का नाही याची खात्रीच नाहीये मला विश्वासच बसत नाही की ते गेलं असेल. आणि जर गेलं असेल तर हे दुर्दैव आहे, हे धक्कादायक आहे. याच्या इतका आत्मविश्वासी विश्वासघातकी या तलावर नाही जन्मू शकत पुन्हा. की ज्या लोकांनी टीका केली, ज्या लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच म्हणणं, आणि त्यांनी तिथंच जाणं भेटायला, त्याचं काय तोंड बघायचं? आपल्या माणसं मारून टाकणारच, त्याचं काय तोंड बघायचं? इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून घडून आणला, तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून का यावं नाही वाटलं.